नमस्कार, अभिरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काळ्या घेवड्याची भाजी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। काळा घेवडा मी इथे अर्धा किलो घेतलेला आहे। त्या बिया काढून घेतलेल्या आहेत। अद्रक लसूण पेस्ट, 2 मोठे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत। 1 टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे। शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। घेवडा आपण शिजवून घेऊया। कुकरला आपण 3 शिट्ट्या मारून घेऊया। ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकूया। घेवड्याला आपल्या 3 शिट्ट्या मारून झालेल्या आहे। घेवडा पण शिजलेला आहे। आपण आता फोडणी देऊन घेऊया। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। फोडणी देऊन घेऊया। कढीपत्ता, कांदा, कांदा आपण तेलात चांगला परतून घेऊया। कांदा तेलात परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकूया। टोमॅटो टाकूया। टोमॅटो तेलात चांगला फ्राय करून घेऊया। तो पण तेलात चांगला फ्राय झालेला आहे। मसाले टाकून घेऊया। हळद, धना पावडर, गरम मसाला, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे। घेवडा शिजवताना आपण मीठ टाकलं होतं, त्या अंदाजानेच टाकायचं आहे। मसाले आपण तेलात चांगले फ्राय करून घेऊया। मसाले तेलात फ्राय झालेले आहेत। कोथिंबीर टाकूया। याच्यामध्ये घेवड्याच्या बिया टाकूया। त्या पण तेलात चांगल्या फ्राय करून घेऊया। 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। 5 मिनिटं झालेले, आपण झाकण काढून बघूया। तेलात चांगला परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया। परत हे सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण घेवड्याचं पाणी टाकूया। दोन मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवूया। 2 मिनिटं झालेले आहेत। आपण झाकण काढून बघूया। घेवडा पण शिजलेला आहे। अशा पद्धतीने काळ्या घेवड्याची सुकी भाजी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने काळ्या घेवड्याची सुकी भाजी तयार झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।